कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पिर्या, सगळं कसं अगदी पद्धतशीर झालं बघ। हा, पण डोक्यावरचं ओझं एकदम हलकं झाल्यासारखं वाटतंय। हो रे, अरे मध्ये मध्ये डोकं काम करायचंच थांबलं होतं। अरे किती बी संकट आली ना तर ती काय आता टिकत नाहीत बघ दादा। पण संकटात आपण टिकलं पाहिजे हे मात्र नक्की। हे मात्र एकदम बरोबर बोललात बरं का। काय बरोबर? तुमच्या दोघांचं घराकडे नीट लक्ष आहे का? अगं अशी का बोलतेस? मी आता ऐकलं मी, तुम्ही दोघं जण म्हणत होता की घरात सगळं काही नीट चाललंय, पण अरे घरात काय चाललंय याची जरा तरी कल्पना आहे का तुम्हा दोघांना? आता आणि काय झालं? अरे आजवर आलं ना एवढं मोठं वादळ येईल आणि तुम्ही दोघं जण बसलाय गप्पा मारत इथं। अगं तायडी, काय ते मुद्द्याचं सांग ना। अरे अपर्णाला वाटत होतं तिचं बाळ जिवंत आहे आणि आपण सगळ्यांनी ते हाणून पाडलं, पण ती जे बोलत होती ते खरं आहे। काय सांगतेस काय तू? आणि ते बाळ आपल्या घरात आहे। अरे स्वप्नील आणि रुपालीला जे बाळ सापडलं ना ते अपर्णाचं आहे। अगं तायडी, असं एकदम एका मागे एक बॉम्ब फोडू नकोस। अरे खरं तेच सांगते मी दादा। तुम्हाला ती महाभारतातली गोष्ट माहितीये का? कुंतीने जेव्हा पहिल्यांदा कर्णाला बघितलं होतं तेव्हा काय झालं होतं? कर्ण वयात आलेला तरीही जेव्हा कुंतीने त्याला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तिचा पाना फुटलेला। आणि अरे आपल्याही घरी तेच झालंय। बारशाच्या दिवशी आप्पीनं बाळाला पाजलं आणि तिला पाना फुटलाय। अगो काय बोलतेस तायडी? म्हणूनच विचारलं मी। आता वहिनी बाळाला घेऊन मागं बसल्या होत्या, त्या बाळाला भूक लागली म्हणून ते बाळ रडायला लागलं आणि त्या बाळाला आप्पीनं बघितलं आणि तिची परिस्थिती नाही सांगू शकत मी तुम्हाला। आणि याहून तुम्हा दोघांना काय पुरावा पाहिजे? अरे देवा, खरंच की पर हे झालं कसं? अरे नेहा, तायडी म्हणली तसं सगळ्यात मोठं वादळ येईल घरात जरी स्वप्नील आणि रुपालीला कळलं तर। नाहीतर काय, अरे कालच बारसं झालंय। स्वप्नील आणि रुपालीला ना एवढं खुश मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले। आणि ही गोष्ट जर का त्यांना कळली ना तर घरात भांडण झाल्याशिवाय दुसरं काय होणार नाही बघ। पण मग आपण पुरलं ते बाळ कोणाचं होतं? आणि इतके दिवस आप्पीचं बाळ होतं कुठं? अरे हेच तर आपल्या सगळ्यांना शोधायचंय आणि ते पण लवकरात लवकर। अरे म्हणजे त्या रात्री बाळ कोणीतरी बदललंय। तायडीचं बरोबर आहे, पण आपण त्याचा शोध घेऊ। मागच्या वेळेला आपण एवढं मनावर घेतलं नव्हतं। बाळा अर्जुनचा असो नाही तर स्वप्नीलचा असो, ते या घरचा वारस आहे। पण ज्यानं कुणी बी डाव रचला नाही हो त्याला तर मी आता सोडतच नसतो। अरे दादा, पण तू चाललाय कुठं? आलोच, तवर या घरात काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या। घरी एकत्र ठेवा। आणि तायडे, आप्पीला म्हणावं ठोस पुरावे मिळत नाहीत तवर कोणाला काही बोलू नकोस। होय दादा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।